त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा खुलासा झालेला आहे। पत्नीने सुपारी देऊन हत्या केल्याचं आता उघड झालंय। सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकरांचे मामा आहेत आणि या प्रकरणात आता पत्नीने सुपारी देऊन हत्या केल्याचं उघड झालंय। सतीश वाघ हत्या प्रकरणात हा मोठा खुलासा झालेला आहे। पत्नीने सुपारी देऊन हत्या केल्याचं उघड झालंय। यावर अधिक माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत। रेवती, अतिशय मोठा खुलासा या सतीश वाघ हत्या प्रकरणात झालेला आहे, का अधिक अपडेट्स? नक्कीच दीपाली, आपल्याला जसं माहिती की काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे म्हणजे सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आलेला होता। त्यानंतर जर आपण घटनाक्रम बघितला तर 4 आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि तपास चालू होता। जवळपास पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेचे 10हून अधिक पथकं रवाना केलेले होते आणि त्याच तपासादरम्यान 2 दिवसापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आलेली होती आणि तो मुख्य सूत्रधार असण्याची माहिती देखील समोर आलेली होती। कळंब या गावातून त्याला अटक करण्यात आलेली होती आणि पुढील तपासात आता सगळ्यात मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे, ते म्हणजे की सतीश वाघ यांच्या पत्नीने सुपारी दिल्याची माहिती ही समोर आलेली आहे। खरं तर प्राथमिक माहिती अनुसार अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते की प्रेम प्रकरण असल्यामुळे त्यांच्या पत्नीने म्हणजे सतीश वाघ यांच्या पत्नीने सुपारी दिलेल्याची माहिती ही खरं तर आता समोर येत आहे। तेव्हा सुद्धा प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आलेली होती की कुठलं तरी निकटवर्तीय ह्यांनीच ती सतीश वाघ यांची सुपारी दिलेली होती, कारण जवळपास 5 लाख रुपये दिलेले होते सतीश वाघ यांचं अपहरण आणि खून करण्यासाठी। खरं तर आता जेव्हा सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केलेली आहे तर आता पुढील तपासात अजून काय निष्पन्न होतं आणि काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दीपाली। नक्कीच रेवती, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यावर अधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। राहुल, सतीश वाघ हत्या प्रकरणात हा एक वेगळाच अँगल आता समोर आलेला आहे। पत्नीने सुपारी देऊन हत्या केल्याचं उघड झालंय। हे जवळपास पोलिसांच्या पहिल्या दिवसापासूनच्या तपासातनच ही गोष्ट स्पष्ट झालेली होती की याच्या मागे राजकीय कुठलंही कारण नाही। आता 2-3 कारणं सांगितली जात आहेत। जसं धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब इथून त्या आरोपीला अटक केली, तो अवघ्या 29 वर्षाचा आहे। सतीश वाघ यांच्या पत्नीचं वय वर्ष 45 आहे। त्यातला पहिला भाग हा अनैतिक संबंधाचा असावा। ते अनैतिक संबंध त्यांचे की मयतांचे याबद्दलचे आणखी खुलासे येणे अपेक्षित आहे। दुसरं असं आहे की सतीश वाघ यांची काही प्रॉपर्टी ज्याच्यातनं त्यांना काही रक्कम भाडे स्वरूपामध्ये येत होती, ते भाडे स्वरूपातल्या रकमेमध्ये सुद्धा दोघा पती पत्नीमध्ये काहीतरी ताणतणाव होता, अशा पद्धतीची कुणकुण तेव्हाही पोलिसांना लागलेली होती। काही दिवस आधी सतीश वाघ यांच्या घराच्या बाजूला असलेलं जे गॅरेज होतं, त्या गॅरेज मधल्या एका तरुणाला त्यांनी जे भाडे तत्वावरती दिलेलं जागा होती त्याच्यातनं काहीतरी वाद झाला होता। 3-4 महिन्यानंतर या तरुणाला त्यांनी काढून टाकलेलं होतं आणि तो एक संशयाचा धागा पोलिसांच्या तपासात अगदी पहिल्या दिवसापासून होता आणि त्याच धाग्याला पुढे जात पोलिसांनी पहिल्यांदा त्याला अटक केली, त्यानंतर मग इतर शूटर अटक केले आणि जो मुख्य सूत्रधार आहे तो धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब इथून अटक केल्यानंतर ही सुपारी ही सतीश वाघ यांच्याच 45 वर्षाच्या पत्नीनं दिल्याचं स्पष्ट झालं। आता हे अनैतिक संबंधातनं झालेलं आहे की दोघा पती पत्नीमध्ये जे आर्थिक व्यवहारातून ताणतणाव निर्माण झालेले होते त्यातनं झालेलं आहे, हे आणखी स्पष्ट व्हायचं आहे। पण हे अत्यंत धक्कादायक आहे। जसं मी बघितलं त्या संपूर्ण खून प्रकरणानंतर 2 दिवस आपण त्याचा पाठपुरावा करत होतो, तर स्वतः टिळेकर सुद्धा या अंत्यविधीला अगदी शेवटच्या दिवशी उपस्थित झालेले होते। ते 2 दिवस दिल्लीमध्येच होते आणि गृहमंत्र्यांनी स्वतः निवेदन दिलेलं होतं की या संदर्भातली सगळी माहिती ही सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळेल आणि ते राजकीय भागाने त्याचा तपास सुरू असताना आता जी माहिती येते आहे ती अत्यंत धक्कादायक आहे। आणि आपल्याकडे त्या दिवशी जेव्हा प्रत्यक्षात त्यांचा खून झाला त्या दिवशीचे सगळे व्हिडिओ चित्रीकरण पण आहे, तेव्हा त्या सतीश वाघ यांच्या पत्नी आपल्या नवऱ्याच्या फोटो समोर अगदी धाये मोकलून रडत असतानाची दृश्य आपल्या कॅमेरामध्ये चित्रित झालेली होती। पण आता हे सगळं अचंबित करणारं आहे। नक्कीच राहुल, हा अतिशय मोठा खुलासा या प्रकरणातला असं म्हणता येईल। धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।